शिव्या आपण कोणाला देत नाही, ते मनानं ठरवायला लागले की मी शिव्या देते म्हणून. नाक खाजीवला नक्तवर मिला असं झालं. इथं आता एक पाटी बघितली मी बाबासाहेबांचं, त्याच्यावर एक विधान आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वा वा वा, सुंदर सुंदर. तुम्हाला माहिती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते शिका शब्द बाजूला गेलाय, संघटित व्हा आणि संघर्ष करा लोक करायला लागले. खरंय का नाही? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो बाबासाहेबांचं विधान आहे, वाक्य आहे, सुविचार आहे, त्याचा अर्थ ज्याला कळाला नाही असे लोक उड्या मारायला लागले. बंधूंनो, मला कुणाला दुखवायचं नाही, मला कुणाच्या मनाविरुद्ध बोलायचं नाही. माझं फक्त एक काम आहे, मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. माझा भीम जगात प्रत्येकाला तळागाळात जाऊन मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. तुम्ही सब कुछ करने का था लेकिन जयकांत सिकरे का ईगो हट नहीं करने का पुन्हा पुन्हा माहिती. सारखं मला फोन येईल, बाई जात महत्वाची का बाप, जात महत्वाची का बाप. अरे बोल बोल, जीव गेला तरी इथं बापच तोंडातून निघाल. आजे होतील, पंजे होतील, नातू होतील, पण बाप फक्त एकच होईल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रक्त कसं सळसळ सळसळ होते का नाही? आत्म्यातून म्हणून बरोबर एकदा जय भीम. रक्त कसं असं सळसळ होते का नाही? खाल्लेल्या भाकरीची जाण होती का नाही? अरे गळ्यातलं गाडगे गेलंय, भुजनातला झाडू गेलाय, ह्याची जाणी होती का नाही? मग कसं काय तुम्हाला त्रास होईल बाबा? मी जय भीम बोललं की लगेच म्हणायला लागले तिला कापावं लागते. एखादा वाक्य टाकलं, मी जय भीम बोलले, मी एखादा विषय मांडला की कमेंट मध्ये आगा बघा 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 बसवे येते. तुमच्या लक्षात कसं येत नाही, मी बाबासाहेब सांगायले, तुम्ही विसर पडलाय म्हणून बाबासाहेब सांगायले. साहेब 9 तारखेला मला वाटतंय आदिवासी दिवस साजरा झाला. एवढा सुंदर त्यांच्या त्या रॅल्या, मोर्चा, प्रत्येक मोर्चामध्ये माझ्या बापाचं गाणं होतं. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. काटा येतो अंगावर, असं वाटतंय लगेच उठावून काहीतरी क्रांती करावं. तसं बापाचं नाव बी ऐकले की, आणि तुम्ही मला सांगताय जात सोड. अरे सोडली, येणाऱ्या 14 तारखेला धर्मांतर करते, त्या धर्मात जाते, त्या बुद्धांच्या जगात जाते, जो बाप ज्याने मला माझा बाप दाखवलाय. छोड़ दी हमने वो गलियां, छोड़ दी हमने वो गलियां जिस गली में मेरे बाप का नाम ना निकलता हो. छोड़ दी हमने वो गलियां. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त छोटासा कार्यक्रम झाला, उपक्रम राबवण्यात आला. तुम्हाला माहिती साहेब तिथं झालं काय? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हलगी वाटप. काय झालंय? हलकी वाटप, हलकी. अरे डोक्यात काय शेण भरलेला का? हलकी वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तुला 2 शब्दात बाप सांगितलाय, बाबासाहेब सांगितलाय, मार्ग दाखवलाय, आणि तो काय करायला? यांच्या मोर्चाला आभरण घालून पत्राच येते. अगं माय गे. आणि पुन्हा म्हणाले, ताई महाराजांना आपलं आरक्षण खाल्लं, काहीतरी बोला. कशी काय बोलू बाबा, मला लाज वाटत ना, मी कशी काय बोलू? माझा कमीपणा, मला लढायचंच नाही, मला हिंमतच द्यायची नाही. मी 10वीच्या पुढे जातच नाही, मी 10वीच्या पुढे गेलेच नाही, आणि कशी बोलू माझं महाराज खाल्लं? ये बात मेरे को हजमच नाही ना हुई.
तुम्हाला माहिती? हॅलो, तुम्हाला माहिती? मी एक वाक्य टाकलं होतं, जो कभी हार नहीं मानते वो है महार. ज्यांना फक्त जिद्द आणि लढणं माहित आहे, मेहनत माहिती, ते महार. बाई, महाराबद्दल लयच प्रेम आहे. अगं करावाच लागल. तुझ्या 7 पिढ्याला तळागाळातून वर आणलंय, तुझ्या गळ्यातलं मडकं काढलंय. अगं माय चिमणे, तुझं शरीर झाकायला पण तुला मुभा नव्हती ग पिल्ले. ए सान्या, तू म्हणतीस ना मला तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांगटिंग करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केले. मी कशी काय विसरू या गोष्टीला? मला विचारलं जातंय डिग्र्या किती घेतल्यात. अरे धूळ लागली तुमच्या त्या डिग्रीला, तुमच्या त्या घेतलेल्या डिग्रीला, तुम्ही वाचलेल्या त्या पुस्तकाला, तुमच्या डोक्यातल्या त्या विचारायला. मी फक्त माझ्या गाण्यातला, माझ्या वागण्यातला, माझ्या व्यवहारातला, माझ्या ऐकावर येणारा बापच मी जतन केलाय. मला काय गरज आहे डिग्रीची? मी रात्रंदिवसाचं मी हे ऐकलं, लय बळ्या माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ्या माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं. कुणामुळं? बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात. मी हे ऐकलंय, मला कळून चुकलंय. दुबळ्या पोरात माझ्या बळ माझ्या बापामुळं आलंय. मग मला डिग्रीची काय गरज आहे? राग लागू द्या ना तुमच्या त्या डिग्रीला, तुमच्या त्या वाच घेतलेल्या पुस्तकाला. 50 वर्ष म्हातारड्यानं शेसमी घालू घालू अगं काय लेक्चर देत होते. एक तर म्हणायचं माझ्या रक्तात बाप आहे, माझी जिंदगी बाबासाहेब सामन्यात गेली. आणि मग म्हातारपणाला काय भुचन दाबलं वेळ तो. म्हातारपणाला सांगायचंच ना, अरे समाज भरकुटून टाकला, सुंदर माणसं होती, वाटोळं केलं लोकांचं, कळायला पाहिजे होतं तुम्हाला. यांना माझ्या लेखनाचा बी त्रास होतोय. मी एखादा शब्द लिहिला, बरं तुम्ही सांगा, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चढू लागले. हे गाणं जमतंय. मी एखादं गाणं, मला काय वाटतंय, माझ्या बापानं, माझ्या भीमरावानं मला सांगितलंय की कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही, कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही. बाप जर संविधानाची आली ना तर आम्ही जाती पण फुर्र केले, आम्ही भेट नाही. मी लिहिणार शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत श्वास आहे हातात पेन आहे तोपर्यंत बापाबद्दल लिहिणार आणि करारच लिहिणार, आग व्हायचं लिहिणार. माझा एक शब्द लय लागला बाबा लोकांना. अरे बाई मन झाले भीमाला तुम्ही मनात तुमच्या चोर, भीमाची भाकरी खाऊन तुमच्या अंगात आलाय जोर, श्वास जो घेताय तो भीमाचा आहे उपकार, श्वास जो घेताय तो भीमाचा आहे उपकार. मला वाटतंय जे बैमानाने त्यालाच लागल माझा शब्द. मी का कोणाला विशिष्ट थोडा धरलाय, मी थोडं धरलं की ही जात आहे बाबा तिला हा शब्द लागा. मै मर्जी मेरी मर्जी, मैं कुछ भी करेगा. तुम्ही बैमान आहेत ना, मला लागल तुम्हाला. मी बैमान नाही, मी लेतच राहणार, कारण मला माहिती माझ्या बापाने दिलेल्या भाकरीला मी बैमान झाले नाही. तर बंधूंनो, अंबाजोगाई या ठिकाणी मला बोलवलं, सगळ्याला मंचकावर बसलेल्याला, सगळ्यांनी जेवढ्यांनी मला इथं बोलवलं, फोन केले, सगळ्यांचा मनापासून आभार. एकदा सगळे मानाचा सन्मानाचा सगळ्याला जय भीम. आणि जाता जाता 2 शब्द. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसा रहाय, माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसा रहाय, दिली खायाला भाकर भीमान,
दिली खायाला भाकर भीमान कुत्र्या खाली मध्ये घालून खाय. सगळ्याला परत एकदा माझ्या अंबाजोगाईला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम.